पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 36वा. स्वामिनी, तिन्ही सांजा झाल्यात. देवाजवळ दिवा लावला का? हो ताई, तेलवातच करते. जरा हा ओसरीतला दिवा पण लाव ग. मी इथं आराम खुर्चीत जप करत बसते. अंधारात उगाचच उदास उदास वाटते. एक वेगळीच हुरहुर वाटते. अजून मिरवणुकीबाबत काही कळलं नाही म्हणून काळजी करताय ना? नाही, काळजी नाही ग, पण मनाला ते एक व्यवधान आहे. काय झालंय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत दुसऱ्या कशात लक्ष लागत नाही. एवढ्यात निरोप येईलच ताई. दुपारी 4 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार होती. हो ना, आता 6 वाजायला आले. रामभाऊ तांबट, फडके यांच्यापैकी कुणाचा तरी दूरध्वनी अपेक्षित आहे. हो, येईलच कुणाचा तरी दूरध्वनी. संपर्क साधल्याशिवाय मंडळी राहायची नाहीत. तुम्ही काळजी करू नका आणि अस्वस्थही होऊ नका. बीपीवर परिणाम होतो मग. ही घ्या तुमची स्फटिकाची माळ. हो, आण. ही स्फटिकाची माळ जवळ असली की मला एक प्रकारचं मानसिक बळ लागतं. बाबांची माळ ही. सांगलीला असताना त्यांच्या शेवटच्या आजारपणात ते याच माळेनं सतत जप करायचे. एक दिवस मला जवळ बोलावून घेतलं. म्हणाले, तू आणि बाळ माझं खूप करता, पण तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काही नाही. ही जपाची स्फटिकाची माळ माझी आठवण म्हणून ठेव. तुम्हाला काही म्हणून काही कमी पडणार नाही बघ. स्वामिनी, हीच ती माळ आहे, बाबांची आठवण. बाबा म्हणजे मोठे भाऊजी. सावरकर घराण्यातलं एक विलक्षण, तेजस्वी, स्वयंप्रकाशित असं व्यक्तिमत्व होतं बरं. त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या आठवणींसमोर आजही नतमस्तक व्हावंसं वाटतं. क्रांतिकार्याबरोबरच आध्यात्मिक विचारांची ही एक बैठक त्यांच्या व्यक्तिमत्वाला होती. 1922 मध्ये ते कारागृहातनं मुक्त झाले आणि 1945ला हे जग सोडून गेले. आता मधल्या या 22-23 वर्षात त्यांनी काय अफाट कार्य केलं म्हणून सांगू. प्रकृती अस्वस्थ्यामुळे काशीला औषधोपचारासाठी गेले होते, पण तिथंही त्यांचं लेखन वाचन सतत सुरू असायचं. अनेक स्फुटलेख आणि 5-6 ग्रंथांचं लेखन त्यांनी केलंय. राष्ट्रमीमांसा, हिंदू राष्ट्र पूर्वी, आता नि पुढे असे ग्रंथ त्यांनी लिहिले. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवर आधारित ग्रंथही लिहिला. राजपूत स्त्रियांची चरित्र लिहून स्त्रियांपुढे एक आदर्श ठेवला. तुला सांगते, सांगलीच्या शेवटच्या आजारपणाच्या काळातही ख्रिस्तांचं हिंदुत्व त्यांनी ग्रंथाद्वारे मांडलं. हा ग्रंथ म्हणजे आजच्या जगालाही बाबांची अनोखी संशोधनपर भेट आहे. स्वतः प्रत्यक्ष कार्य करू शकत नसले तरी तरुणांना मार्गदर्शन आणि लेखणी रूपी शस्त्र सतत चालू असायचं. तुला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आम्ही खारच्या घरात राहत होतो तेव्हा राजगुरू नियमितपणे बाबांच्या भेटीला येई. तासनतास त्यांचा विचार विनिमय चाले. कुठून कसे धागे जुळले कुणास ठाऊक, पण लाहोरच्या भगतसिंगजींच्या गुप्त संस्थेशीही बाबांचे संबंध जोडले होते. लाला लजपतरायांच्या निधनाचा सूड म्हणून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी सँडर्सला गोळ्या घातल्या आणि तिघांनाही अटक झाली.
तेव्हा त्यांची फाशी कमी करण्यासाठीही बाबांनी खूप धडपड केली. गांधी जेव्हा आयर्विन भेटीला जाणार होते तेव्हा बाबांनी गांधींचीही भेट घेतली. या तिघांची फाशी कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हे तिघेही तरुण फासावर लटकलेच. बाबांच्या कार्याचा हा झपाटा पाहून ना आश्चर्य वाटायचं. कारण शरीर व्याधीग्रस्त, अशक्त आणि निस्त्राण झालं असताना केवळ मनाच्या अलौकिक इच्छा सामर्थ्यानं ते हे सर्व करत होते. आम्ही खारच्या घरात राहत असतानाचा एक प्रसंग सांगते. बाबा, मुलं आणि मी आम्ही नुकतेच काशीहून परत आलो होतो. तिथल्या राजवैद्यांच्या औषधाचा विशेष परिणाम दिसत नव्हता. कारण त्या वैद्यांनी बाबांना घरात देखील फिरायचं नाही, झोपून राहायचं असं सांगितलं होतं. पण बाबा कसले ऐकतात. ते बाहेर फिरून आपली कामं करायचेच. त्यानं सांधेदुखी प्रचंड वाढली. शेवटी चिडून वैद्यांनी औषध देणंच बंद केलं. मग आलो पुन्हा खारला. येऊन काही दिवसच झाले होते. एक दिवस सायंकाळी दारावर थाप पडली. तीच ती चिरपरिचित सवयीची थाप. बाबांनी लगेच ओळखलं. पोलीस आलेत. मी दार उघडलं. दारात पोलीस. एकानं विचारलं, गणेश दामोदर सावरकर इथेच राहतात का? मी काही उत्तर द्यायच्या आत हो, मीच. असं म्हणत बाबा पुढे आले. पोलीस म्हणाले, चला, तुमच्या नावाचं वॉरंट आहे. पण मी काय केलंय? चला, कळेलच. मग बाबांनी खुंटीवरचा शर्ट अंगात चढवला आणि शांतपणे निघाली पोलिसांबरोबर. इकडे माझा जीव टांगणीला. एकतर बाबांना कोण कोण मंडळी भेटायला येतात, त्यांच्यात काय काय चर्चा चालतात, बाबा त्यांना काय लिहून देतात, यातलं काहीही मला माहीत नसायचं. कारण मी आल्या गेल्यांचं फराळ पाणी, पोरांचं करणं, बाबांचं औषध पाणी, स्वयंपाक, घरकामातच व्यस्त असायचे. त्यामुळं काय घडलंय आणि पुढे कोणतं ताट वाढून ठेवलंय याचा काही तर्कच चालेना. हे दवाखान्यातून घरी येईपर्यंत माझ्या डोक्यात 100 विचार थैमान घालत होते. रात्र झाली तरी दोघांचाही पत्ता नाही. मला तर काही सुचत नव्हतं. रात्री उशिरा हे घरी आले. यांना दवाखान्यातच निरोप मिळाला होता की बाबांच्या नावानं वॉरंट घेऊन पोलीस घरी आले आणि बाबांना घेऊन गेले. म्हणून हे दवाखान्यातून परस्पर तिकडे गेले होते. मात्र यांना एकट्यालाच आलेलं पाहून माझ्या छातीत पुन्हा धस्स झालं. बाबांना अटक झाली होती. कारण काय तर मुंबईच्या एम्पायर थिएटरात बॉम्बस्फोट झाला होता आणि पकडलेल्या तरुणापैकी एकानं सांगितलं होतं की बॉम्ब तयार करण्याची पुस्तिका बाबांकडून त्याला मिळाली. झालं. सरकारला काय काहीतरी निमित्तच हवं होतं. पण खटला चालला तेव्हा बाबांनी सडेतोडपणे उत्तरं दिली आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. तरीही क्रांतिकार्यात सदैव रंगलेल्या बाबांचा कसंही करून पिच्छा पुरवावा या हेतूनं ते न्यायालयाबाहेर पडताच त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. आणि ही अटक विशेष आज्ञेखाली म्हणजे ऑर्डिनन्स खाली केली होती. त्यानंतर 2 महिने बाबांना कारावास भोगावा लागला. पहिले 3 आठवडे भायखळ्याला, पुढचे 5 आठवडे नाशिकला. मग 17 जून 1933ला त्यांची मुक्तता झाली. पण निखळ मुक्तता नाही तर स्थानबद्धता. नाशिक नगरपालिकेची सीमा ओलांडू नये, सरकारविरुद्ध प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे चळवळीत भाग घेऊ नये, राजकीय सभेस उपस्थित राहू नये, अशा अटी होत्या. प्रथमतः स्थानबद्धतेची आज्ञा 1 महिन्याची होती. पण पुढे ती वाढवण्यात आली
आणि एकूण सुमारे 4 वर्ष त्यांना नाशिकमध्ये डांबून ठेवण्यात आलं. म्हणजे 1937मध्ये तात्यांची रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून मुक्तता आणि बाबांची नाशिकच्या स्थानबद्धतेतून मुक्तता एकदमच झाली. पण तरीही तुला सांगते स्वामिनी, दोघांच्याही विचारसरणीत, कार्यशक्तीत जराही फरक पडला नव्हता. बाबांचं तर प्रकृती अस्वास्थ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करून सारं कार्य सुरू होतं. त्यांचे इतर उद्योगही सरकारसमोर उघडकीस आले असते ना, तर कदाचित दुसऱ्या अंदमानात कोलूचा दांडा फिरवत आणि तेलगाडीत उरी फुटून रक्तओकीत त्यांचा अंत झाला असता. पण संभाव्य आपत्तींचं एवढं अचाट ओझं पाठीवर घेऊनही बाबांची क्रांती मार्गावरची वाटचाल सुरूच होती. कधी कधी वाटायचं, बाबांचे हे हाल पाहायला आज मोठ्या बाई नाहीत, हे एका दृष्टीनं चांगलंच आहे. नाहीतर बाबांच्या मागे त्यांची ही किती फरफट झाली असते कुणास ठाऊक. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 36वा आपण ऐकला. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.